परिषद घेतली तुम्ही, काय नेमका उद्देश? 14 मार्च रोजी चैतन्य चव्हाण, वय वर्ष 22, तो मुलगा पुणे कृषी महाविद्यालयामध्ये ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटला प्रथम वर्षाला होता. तो मेस मधून जेवण करून बाहेर आल्यानंतर वॉटर फिल्टरला पाणी पिण्यासाठी गेला आणि तिथे त्याला तीव्र झटका विजेचा लागल्यामुळं त्याला 14 मार्च रोजी हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं व 24 मार्च रोजी त्याचा दुर्दैवी त्याच्यामध्ये मृत पावला. या सगळ्या प्रकरणानंतर कोणताही FIR अजूनपर्यंत दाखल झालेला नाही. आम्ही त्या विद्यापीठाकडनं माहिती घेतली असता कॉलेज समुदायानं पूर्ण हॉस्पिटलचा खर्च केलेला आहे व त्याच्या घरच्यांना 13.8 लाख इतकी रक्कम मदत म्हणून केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सगळी माहिती घेतली आणि आम्ही माननीय उच्च शिक्षण तंत्र मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेबांना आम्ही पत्र दिलं की या सगळ्या विषयामध्ये आपण लक्ष घालावं. माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांना 21 तारखेला पत्र दिलं की याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि जे नियमामध्ये बसतंय तशी तुम्ही कारवाई करा. याच्यामध्ये आपण भरणे मामांना विनंती केली की या विद्यार्थ्यांच्या घरच्यांना किमान 1 कोटी रुपये मदत व्हावी व त्याच्या घरातील एका कुटुंबामध्ये कोणाला तरी शासकीय नोकरी द्यावी अशी मागणी माननीय कृषी मंत्री महोदयांकडे केलेली आहे. बराच कालावधी गेल्यानंतर याच्यामध्ये कोणतीही कारवाई दिसत नाही, म्हणून आम्ही 1 मे रोजी बर्नेवाडी तालुका इंदापूर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं कृषी मंत्र्यांच्या घरावरती भव्यदिव्य असा आम्ही मोर्चाचं आयोजन करत आहोत. 1 मे पर्यंत जर कृषी मंत्र्यांनी याच्यावरती कोणतीही कारवाई केली नाही तर आम्ही 1 मेला सकाळी भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत. तुम्ही सांगताय की FIR दाखल झालेला आहे. सरकार तुमचं आहे, भाजप सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. मग असं असताना या विद्यार्थ्याच्या प्रकरणात FIR का दाखल होत नाही? आणि जर FIR दाखल झाली नाही, इथून पुढची तुमची काय दिशा असणार आहे? नाही, आम्ही त्या FIR ची माहिती घेतली. कृषी महाविद्यालयाने आम्हाला असं सांगितलं की त्याच्यावरती एक कमिटी नेमली आहे आणि तपास सुरू आहे. पण हा सगळा विषय माननीय कृषी मंत्र्यांच्या अखत्यारीतमधला असल्यामुळं आम्ही कृषी मंत्र्यांच्या संपर्कामध्ये आहोत, पण याच्यावरती काही कारवाई पुढे जात नाही असं आम्हाला दिसतंय. तुम्ही कृषी मंत्री असतील, चंद्रकांत पाटील असतील, महायुतीमध्ये तुम्ही एकत्रित काम करताय. एकत्रित काम करत असताना चंद्रकांत पाटलांनी एखादं निवेदन कृषी मंत्र्यांना दिलं. कृषी मंत्री जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतायत का? कुठेतरी महायुतीमध्ये समन्वय असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही का? नाही, असं दुर्लक्ष करतायत असं नाही काय, पण 21 तारखेला त्यांना पत्र दिलंय आणि माननीय चंद्रकांत दादांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये नियमामध्ये बसून कारवाई करा. तुम्ही म्हणताय दुर्लक्ष करत नाहीत, मग तुमचं कृषी मंत्र्यांसोबत काय बोलणं झालंय का? का तुम्हाला कृषी मंत्र्यांच्या दारासमोर आंदोलन करायचं? मी 2 दिवसापूर्वी माननीय कृषी मंत्री महोदयांना फोन केला होता. त्यांना मी म्हटलं की चैतन्य चव्हाण प्रकरणामध्ये तुमची काय भूमिका आहे, तर ते असं म्हटले की आपण त्याला शासकीय नोकरी त्याच्या कुटुंबामध्ये एका व्यक्तीला देण्याचा प्रयत्न आहे. एवढं माझं त्यांच्याशी बोलणं झालं. 2 दिवसापूर्वी तुम्ही बोलणं केलंय, मग कृषी मंत्र्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय, मग तरी आंदोलनाचा पवित्रा का घेताय? नाही, या प्रकरणाला भरपूर वेळ झाला. 14 मार्चला त्याला शॉक लागला, 24 मार्चला तो मृत पावला आणि जवळपास 1 महिना उलटून या सगळ्या विषयामध्ये गेलेला आहे. त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या घरच्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. खरं तर महायुतीमध्ये समन्वय असल्याचं चित्र त्या ठिकाणी दिसत नाही का? कारण तुम्ही दोन्ही ज्यांच्या दारासमोर आंदोलन करणार आहे ते सरकारमधला एक घटक आहेत आणि ज्यांनी पत्र दिलंय ते सुद्धा सरकारमधला घटक आहेत आणि तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही कोण सरकारमधला घटक आहे? किंवा असं असताना भरणेंना अडचणीत आणण्याचं षडयंत्र भाजपच्या माध्यमातून सुरू होते असं वाटतं? नाही, भाजपच्या माध्यमातून असं म्हणता येणार नाही. शेवटी महायुतीमध्ये जरी असलो तरी विद्यार्थ्याला न्याय देणं आणि विद्यार्थ्याची भूमिका मांडणं ह्याचपर्यंत युवा मोर्चाचं काम राहिलेलं आहे. आमची प्राथमिक भूमिका आहे की ह्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही म्हणता विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे, तुमचं सरकार आहे, FIR दाखल होत नाही, मग हे गृहमंत्र्यांचा अपयश नाही का? अजिबात नाही. चौकशी सुरू आहे, कमिटी बसवली आहे. आमचं प्राथमिक म्हणणं आहे की आम्ही चौकशीमध्ये कोणताही हस्तक्षेप करत नाही. त्या विद्यार्थ्याला माननीय कृषी मंत्री महोदयांनी 1 कोटी रुपये मदत जाहीर करावी व कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला सरकारी नोकरी द्यावी, ही आमची भूमिका आहे. FIR बद्दलचा विषय सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस ही मदत घोषित होईल आणि जे जे याच्यामध्ये जबाबदार आहेत, सरकारी अधिकारी असतील,
कर्मचारी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही सुद्धा भूमिका आम्ही जाहीर करणार आहोत. आता याच्या दरम्यान चौकशी सुरू आहे, मग चौकशी सुरू असताना चौकशीच्या अगोदरच शासनाला मदत जाहीर करावी अशी मागणी तुमची आहे का? नाही, त्याचा अहवाल चौकशीच्या नंतर येईल, पण शेवटी कुटुंब एक रस्त्यावरती आले. वय वर्ष 23 असणारा मुलगा एवढ्या तरुण वयामध्ये जाणं हे कुटुंबासाठी अतिशय वाईट घटना आहे आणि त्याच्यामुळे कुटुंब याच्यातून सावरतंय. त्यामुळे सरकारी मदत व्हावी आणि एका सदस्याला सरकारी नोकरी मिळावी. भरण्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यापेक्षा भरण्यांना भेटून या संदर्भात काही चर्चा करणार का? आपल्या आंदोलनाचा पुनर्विचार होणार? नाही, असं तर काही पुनर्विचार होणार नाही. आम्ही 1 मे रोजी आंदोलन करणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.